सो बघू शकता गाईज अशी काही आहे आणि जी हाईप केलती ना की 13 लाखात वगैरे तसं काही तिचं नाही. खूप याची प्राइस फक्त काय असेल असं 20+. फक्त आणि फक्त. हॅलो गाई, जय श्रीराम सगळ्यांना. आज आम्ही टाटाच्या शोरूमला आलतो. सो का आलतो ते तुम्हाला कळन. आज आम्ही टाटा सियारा बघायला आलतो आणि फायनली आली आहे शोरूमला. सो बघू शकता तुम्ही आम्ही शोरूमला आलो आहे. टाटा सियारा द लेजेंडरी रिटर्न. कोणती टाटा सियारा द लेजेंडरी रिटर्न्स आली आली आहे बघूया. बघूया चला. आणि या सरांचं तर नाव तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर आहे ते. ते डॉक्टर सांगतील आपल्याला माहिती. चालेल सर, थँक्यू. तुमचं पेज सांगा मला पुन्हा परत जाताना. ओके. बघू शकता तुम्ही ही टॉप मॉडेल आहे टाटा सियारा. आणि पुढून पण बघा, आतून पण बघा. सो गाईज आपण आतमधून बघूया आता. आणि हे टॉप एंड मॉडेल आहे. सो चला मग स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण एंट्री केली आहे गाईज. तिचा फील बघा स्टेअरिंगचा. हे काय म्हणत होता? आणि हे स्पोर्ट व्हेरियंट आहे ना, व्हेरियंट आहे ना, टॉप एंड मॉडेल आहे ना. ओके. आणि सनरूफ बघू शकता तुम्ही. पुढं स्पेस बघा, स्क्रीन बघा, मोठी स्क्रीन आहे फुल. आणि मागं पण बघा स्पेस खूप मोठा आहे गाईज. कम्फर्टेबल आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. सीट्स वगैरे ऑटोमॅटिक आहे. सनरूफ तर विषयच नाही, जबरदस्त आहे. आणि याची प्राइस फक्त आणि फक्त लास्ट मध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. आता नाही सांगू शकत. मला जे वाटलं होतं ना त्याच्यापेक्षा खूप ॲडव्हान्स आहे. हे निघत नाही भाई. हा लाईट आहे. सो बघू शकता गाईज अशी काही आहे. आणि जी हाईप केलती ना की 13 लाखात वगैरे, तसं काही तिचं नाही. खूप बजेट आहे. मी तुम्हाला जाताना सांगतो, मीन्स लास्टला सांगेन काय बजेट आहे काय नाही. सो बघू शकता तुम्ही आतमध्ये याचा लाईट लागतोय. खूप असे छोटे छोटे जे पॉईंट्स आहेत ते याच्यात वाढवलेत, म्हणजे ॲडव्हान्स दिलं आहे. आणि हे सगळे ॲटोमॅटिक आहे. आता तो ऑफ आहे गाडी, सो त्याच्यामुळं कळून नाही येते. आणि हा याची प्राइस फक्त काय असेल असेल 20+. फक्त आणि फक्त 25 लाख रुपये. बरोबर बोलतोय ना, ऑन रोड किंमत. आणि ती जी आहे आता ती पण बघूया आपण. हे वालं जे व्हाईटवालं हे सेकंड टॉप मॉडेल आहे. आणि याची किंमत वगैरे आपण आता विचारूया. आतून सेम आहे, थोडीफार वेगळी आहे. ती पण ऑटोमॅटिक आहे, ही पण ऑटोमॅटिक आहे ना. बट ती माणूस नसला तरी ऑटो पार्किंग होते की ऑटो ठीक आहे. पायलट. हा, ऑटो पायलट भाई. आणि हे त्याच्यापेक्षा खालचं मॉडेल आहे. ह्याला एक सिंगल बेस स्क्रीन, व्हेरियंट आहे ना, टॉप बेस व्हेरियंट आहे. आणि टॉप सेकंड वेरियंट टॉप सेकंड. ओके, ते टॉप आहे, ते टॉप एंड. रेड वालं टॉप एंड. आणि सेम आहे, दोन्ही ऑटोमॅटिक आहे. दोन्ही ऑटोमॅटिक आहे. परत बट त्याच्यात आणि ह्याच्यात गिअर सिस्टम बघू शकता तुम्ही, काहीतरी वेगळं आलंय ह्यावेळेस. इथे पण काहीतरी नवीनच आहे, म्हणजे जे टॉप एंड मॉडेलला आहे ते बेस व्हेरियंटला आहे. सो याच्यापेक्षा एक अजून खाली मॉडेल येतात जे आपल्याला थोडंफार फसवलंय बेस. असंच म्हणता येईल. बेस व्हेरियंट टॉप एंड मॉडेल जातं आहे आपल्याला 25ला. त्याच्यानंतर हे मॉडेल जातं आहे आपल्याला बेस व्हेरियंट. टॉप सेकंड व्हेरियंट जातं आपल्याला काहीतरी 21 लाखाला. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला स्वप्न दाखवले 13 लाख. बरोबर बोला ना. ते एकदम बेस. ते एकदम बेस व्हेरियंट आहे. त्याच्यात तुम्हाला स्क्रीन नाही येणार. आणि हा याच्यात आणि त्याच्यात एक फरक सांगतो. याला छोटी स्क्रीन आली आहे, त्याला टॉप मॉडेलला मोठी स्क्रीन आली आहे. सो फरक पण तुम्ही समजू शकता. याची किंमत याला 6 एअर, त्याला पण आहे ना, सेम आहे. एअरबॅग सेम आहे, 6. सेफ्टीला कॉम्प्रोमाइज नाही. सेफ्टीला तर टाटा कॉम्प्रोमाइज नाही. म्हणजे तुम्ही ऑन रोड
काही नाही होऊ शकत एवढं तरी तुम्हाला टाटा हे देतं, गॅरंटी देतं ना. सो आता स्क्रीनचा पण फरक आहे टॉप अँड बेसमध्ये. आणि ते स्वप्न दाखवलं गेलं मी ते जे बोललो 13,50,000 ना, ते एकदम बेसिक मॉडेल आहे आणि त्याला स्क्रीन नाही येणार फर्स्ट अँड फॉल. आणि छोटी स्क्रीन नाही त्याला स्क्रीन नाहीच आहे. नाही हां, त्याच्यानंतर सनरूफ नाही येणार. त्याच्यानंतर हे जे एकदम बेसिकमध्ये येणार आणि हे बटन्स वगैरे हे नाही राहणार, म्हणजे सांगतोय तुम्हाला. आणि हे पण वेगळ्या याच्यात राहील. ते सो ऑटोमॅटिक नाही राहणार, ऑटोमॅटिक वगैरे नाही राहणार, मॅन्युअल राहील. मॅन्युअल राहील. आणि बघू शकता 21 लाख काही कमी नाही गायस तुमच्यासाठी, माझ्यासाठी तरी खूप आहे. जास्त नाही तुमच्यासाठी, माझ्यासाठी तरी खूप आहेत ते. आणि बघू शकता तुम्ही हा फायनल लुक आहे. समोरून पण दाखवतो मी तुम्हाला. समोरून काही असा लुक येतोय बघा व्हाईटचा आणि तो रेडचा असा. सो चला मग आता तुम्हाला किंमत पण सांगितली, ज्याला घ्यायची असेल तो येऊ शकतो टाटा शोरूमला अहिल्यानगरमध्ये. सो चला जाऊया मग. सो गाईज बघितली तुम्ही आता टाटा सियारा. आता नेक्स्ट कुठलं मॉडेल असणार आहे सर आपलं? नेक्स्ट आता बघूया जे येईल टाटामध्ये. तर टाटा लवकर लॉन्च नाही टाटा करणार. पुढच्या लवकर- वर्षी करेल एक नवीन वेरियंट. ओके, वेट अँड वॉच. हे पण वेगळंच आहे. कोणतं आहे? त्याच्यावर कर्व आहे ना. कर. आता अजून एक 2 व्हीलरचं आहे. सो ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये राहील. आणि काय पार्टी देत आहे सर, काय करताय? चहा कॉफी? करूया ना. सो चला मग आता जाऊया. आपला घोडा बघा